शतरक्षण स्वीकारलाय आणि झोलाईच्या हिरकणी संघासाठी फलंदासाठी आमंत्रण केलंय। त्वरित शतरक्षण लावून घ्या आणि आपला एक एक प्रतिनिधी पाठवा मॅडम। झोलाईच्या हिरकणी या संघाला विनंती करतो आपले एक प्रतिनिधी पाठवायचा आहे। आपला एक प्रतिनिधी पाठवा झोलाईच्या हिरकणी। आपण एक आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे नाव सांगण्यासाठी। झोलाईच्या हिरकणीला विनंती करतो आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे मॅडम। स्ट्रायकर तो सुनीता एक धावसंख्या पूर्ण गेली। संघाची धावसंख्या बोलते बिनबाद 2। गोलंद मार्कवर सज्ज प्राजक्ता टू अन्विता समार असेल। चेंडू आता सीमा रेषा पार येतोय सुरेख चौकार। अन्वितेच्या बॅटने गेल्या सुरेख चौकार। संघाची धावसंख्या बोलते 6 अंकावरती। स्ट्रायकर लाईनला तो अन्विता, नॉन स्ट्रायकर सुनीता। प्राजक्ता टू वन साइडला चेंडू ढकलून दिला, 1 धावा पूर्ण। संघाची धावसंख्या बोलते 7 अंकावरती। आता मात्र स्ट्रायकर लाईनला तो सुनीता। पंचांचा इशारा, नो बॉलचा इशारा। धावसंख्या एक पटीचे वाढले, 8 धावसंख्या होते। अन्विता तो सुनीता समारा असेल। प्राजक्ता टू सुनीता समारा असेल। आता मात्र सुनीता बाद होते। पहिल्या विकेटचा बदल, पहिला गडी गारद। प्राजक्ता ही गेल्या वर्षी विनिंग टीम मधले प्लेयर आहे। पुन्हा एकदा चेंडू मात्र ऑफ साइडला भिरकवून दिला, 1 धाव पुन्हा सुरेख क्षेत्ररक्षण केलंय। धावसंख्या बोलते 9 अंकावरती। आता मध्ये स्ट्राईकला येते आणि विथ नॉन स्ट्राईक धावसंख्या झालेली आहे 9। एका षटका अखेर धावसंख्या 9। नवीन गोलंदाज सुप्रिया टू तेजश्री असा मारा असेल। पाहूया काय घडतंय काय बिघडते या सामन्यामध्ये। हलकातने मारला चेंडू मात्र शत्रूच्या हातामध्ये निर्धाव चेंडू सांगता होते। सुप्रिया टू तेजश्री असा मारा असेल। पुन्हा एकदा हलकात मारा चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू। धावसंख्या स्थिरावली गेली 9 अंकावरती। चेंडू मात्र हवेमध्ये, चेंडू मात्र झेल मात्र सुटलाय। चेंडू होतोय सीमा रेषा पार येतोय। तेजीच्या बॅटमॅन सुरेख चौकार। पुन्हा चेंडू मात्र भिरकावून दिलाय, चेंडू झेल सुटलेला आहे। 1 धावा पूर्ण। संघाची धावसंख्या पोहोचते 14 अंकावर। 1 गडी बाद 14 अशी धावसंख्या। आता मात्र सुप्रिया टू अन्विता समारा। चेंडू मात्र हवेमध्ये, झेल मात्र काय टिपता आला नाही। 1 धावा पूर्ण। संघाची धावसंख्या पोहोचते 15 अंकावर। दुसऱ्या षटकाची समाप्ती, संघाची धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 15। बॉलर नेम अक्षता टू अन्विता असा मारा असेल। अक्षता टू अन्विता। वैयक्तिक कोड्यातील पहिल्या संघाकडून 30 षटक टाकण्यास सज्ज आहे गोलंदाज अक्षता टू अन्विता असा मारा असेल। पुढील चेंडू मात्र हलक्या त्याने ऑफ साइडला ढकलून दिला, 1 धाव। संख्या पूर्ण, शतरक्षण सुरेख आणि संघाची धावसंख्या होते 16 अंकावर। 1 गडी बाद 16 अशी धावसंख्या।
चेंडू मात्र ऑन साईडला टाकून दिला, एक धावा पूर्ण. चेंडूची उचल पैक होईपर्यंत सहज एक धावसंख्या, संघाची धावसंख्या एक गडी बाद 17 अशी धावसंख्या. आता मध्ये स्ट्राईकला आहे ते अन्विता. चेंडू मात्र ऑन साईडला ढकललेला आहे. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. आणि एक धावा पूर्ण, संघाची धावसंख्या पोहोचते 18 या अंकावरती. अक्षता टू तेजश्री असा मारा असेल. चेंडू मात्र हवेमध्ये जातोय, सुरेख षटकार येतोय स्वराजाचा ठावा. आणि या चेंडूला 6 धावा आणि 6 धावा संघाची धावसंख्या पोहोचते 24 या अंकावरती. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक, संघाची धावसंख्या एक गडी बाद 24 धावसंख्या. सुरेख फलंदाजी करते तेजश्री. पुन्हा चेंडू मध्ये हवेत हा येतोय, बॅक टू बॅक सलग दुसरा षटकार. संघाची धावसंख्या पोहोचते 30 या अंकावरती. अक्षता टू तेजश्री असा मारा असेल. पुन्हा एक बॅक टू बॅक आहे तो सलग षटकार. अक्षरशः सलग 3 षटकार सलग षटकार. या स्पर्धेतील षटकार हॅट्रिकच्या अक्षरच्या तेजस्वीच्या नावावर. पुन्हा एकदा गोलंदाज मनाली टू अन्विता असा मारा असेल. शेवटचं षटक हनुमान षटक. चेंडू मध्ये वन साईडला टाकून दिलाय, जातोय सरळ सुरेख चौकार. आणि या चौकार संघात धावसंख्या मारा असेल. पुन्हा एकदा चेंडू ऑन साईडला ढकलून दिलाय, एक धावा पूर्ण केला. सुरेख फलंदाजी करते तेजश्री. प्रणाली टू अन्विता असा मारा असेल. पाहूया अंतिम षटक हनावळ षटक चालू आहे. धावसंख्या पोहोचते 43 अंकावरती. चेंडू मात्र ऑन साईडला ढकलून द्याल, एक धावा पूर्ण करतायत. पुन्हा एकदा पंच नो बॉलचा इशारा करतायत. धावसंख्या 9+1. धावसंख्या पोहोचते 45 अंकावरती. आता मात्र आक्रमक पवित्रा घेत आहेत तेजश्री. प्रणाली टू तेजस्वी असा मारा असेल. तेजस्वीच्या बॅट मधून पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा. धावसंख्या पोहोचते 46 अंकावरती. आता मात्र सुरेख झेल घेतला आणि आता मात्र स्ट्राईक लाईनला ते मंजिरी. प्रणाली टू मंजिरी असा मारा असेल. पुन्हा एकदा पंच घोषित कर नो बॉलचा इशारा. धावसंख्या पोहोचते 47, लॉस ऑफ 2 विकेट. नाही चेंडू मात्र भिरकावून दिलाय आणि निर्धाव चेंडू. तिसऱ्या चौथ्या षटकाची समाप्ती. संघाची धावसंख्या आहे 47 धावसंख्या. पुन्हा शेवटचा चेंडू आणि मंजिरी बाद होते. चौथ्या विकेटचं पद
आता मात्र 48 धावांचं आव्हान असेल. 24 चेंडू आणि 48 धावा आव्हान असेल. झोलाई कालकाईच्या रणअगिल या संघाला 24 चेंडू आणि 28 धावांचं आव्हान असेल. प्रथम फलंदाजी करत असताना झोलाईच्या हिरकणी या संघाने 24 चेंडू मध्ये 27 धावा जमवल्या गेल्या आणि 48 धावांचं आव्हान ठेवलंय कालकाईच्या रणनागिनी या संघासमोर. पुढील सामना असेल भैरी भवानीच्या वीरनारी विपक्ष शिवशक्ती. या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती करतो आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. सुरेखा दगडू शिंदे यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा नाणेफेक या सामन्याचा नाणेफेक होईल. भैरी भवानीच्या वीरनारी विपक्ष शिवशक्ती. सामन्याला सुरुवात मार्कवर गोलंदाज मॅडम झोलाईच्या कालकाईच्या रणगिन्याला विनंती आपण एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. तेजश्री शिंदे गोलिंग मार्कवर आणि स्ट्रायकर प्राजक्ता नॉन स्ट्राईकला येतो सुप्रिया. तेजश्री तू सुप्रिया प्राजक्ता असा मारा असेल. पहिला चेंडू सुरेख चेंडू मध्ये एसटीच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडू सांगता होते. पंच नो बॉल घोषित करतात. सुरेखा दगडू शिंदे यांना मी विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुढील सामना भैरी भवानीच्या वीरनारी विपक्ष शिवशक्ती. सौ सुरेखा दगडू शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेक करायची आहे. एक धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते 2 अंकावरती. पुन्हा एकदा तेजश्री टू सुप्रियाचा मारा असेल. एक धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते 3 अंकावरती. आता पुन्हा स्ट्राईक राहिला ते प्राजक्ता. तेजश्री टू प्राजक्ताचा मारा असेल. सुरेख झेल घेण्याचा प्रयत्न. झेल मात्र सुटलाय. प्रयत्न मात्र सुरेख प्रयत्न केला होता. मित्रांनो प्रयत्न करायला चुकू नका. प्रयत्न करा. चेंडू मात्र वन साइडला ढकलून द्या. एक धावा पूर्ण. सन्माननीय माजी सैनिक अशोकजी शिंदे साहेब यांचे आगमन झाले. शिंदेवाडी प्रीमियर लीग मध्ये आपले सहर्ष स्वागत. पुन्हा संघाची धावसंख्या पोहोचते 7 अंकावरती. तेजश्री तू प्राजक्ता असा मारा असेल. पुन्हा एकदा वन साइडला ढकलून दिला चेंडू. चेंडू होतो सीमा रेषा पार. अकरा पुन्हा एकदा तेजश्री टू प्राजक्ता असा मारा असेल. पुढील चेंडू टाकणे सज्ज. चेंडू मात्र हायवे मध्ये पाहूया झेल होतो काय. झेल मात्र सुटलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धाव प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. सहज पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या पोहोचते 13 या अंकावरती. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. सुनीता टू सुप्रिया असा मारा असेल. चेंडू मात्र वन साइडला ढकलून दिला. एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते 15 या अंकावरती. आता मात्र सुप्रिया टू सुनीता टू प्राजक्ता असा मारा असेल. आता मग सुरेख झेल घेतलाय.
सुनीता टू कीर्ती असा मारा असेल. सुरेख झेल घेतात तेजश्री शिंदेने. चेंडू मात्र हलक्या हाताने ढकलला चेंडू वन साइडला सुरेख क्षेत्ररक्षण केलं. 1 धावा पूर्ण. विशाखाईने सुरेख क्षेत्ररक्षण केलं. पुन्हा एकदा सज्ज सुनीता टू कीर्ती असा मारा असेल. पुन्हा चेंडू ऑन साइडला टाकून 1 धावा पूर्ण. दुसऱ्या धावा प्रयत्न पाहूया आणि 1 धावसंख्या बसते 17 या अंकावरती. विकेट गेलेली आहे. यांचे आगमन झाले. मंडळाच्या वतीने त्याचे सरचे स्वागत. ज्यांची आपण सकाळपासून आतुरतेने वाट पाहत होतो ते भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार माननीय श्री सुरेश म्हात्रे उर्फ बाल्यामामा 5 ते 10 मिनिटांमध्ये आपल्या मैदानामध्ये येत आहेत. तरी सर्वांनी सज्ज राहायचं आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. चेंडू मात्र हवेमध्ये पाहूया झेल होतो काय आणि सुरेख झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु झेल मात्र सुटलेला आहे. धावसंख्या बसते 23 या अंकावरती. आता मध्ये स्ट्राईक लाईनला येते सुप्रिया, नॉन स्ट्राईकला येते स्वरा. गोलंदाज मंजिरी टू सुप्रियाचा मारा असेल. चेंडू मात्र वन साइडला टाकून दिला. 1 धावा पूर्ण. संघाची धावसंख्या बसते 24 या अंकावरती. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा मंजिरी टू स्वरा असा मारा असेल. धावसंघामध्ये 2 गडी बाद 24. गडी मात्र बाद होतोय. स्वरा मात्र बाद होऊन तंबूचे आश्रय 3रे विकेटचं पतन होतोय. षटकाची समाप्ती होते. षटक हाणामारी षटक स्लॉग षटक. 24 धावसंख्या. 6 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज असेल. उर्वरित 6 चेंडू आणि 24 धाव. 48 ला विन आहे. स्ट्राईकला येते सुप्रिया, नॉन स्ट्राईकला अक्षता. व्हाईटचा इशारा. विशाखा टू सुप्रिया असा मारा असेल. पाहूया चेंडू मात्र हवेमध्ये. पाहूया 1 धावा संघाची धावसंख्या पोहोचते 25 या अंकावर. आता मात्र विशाखा टू अक्षता असा मारा असेल. पुन्हा नो बॉल. धावसंख्या पोहोचते 26 या अंकावरती. सत्तावीसच्या अंकावरती विशाखा टू सुप्रिया समारा झाल. येतोय निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा विशाखा टू सुप्रिया समारा असेल. पुन्हा एकदा हलक्याने मारा चेंडू ऑन साइड. 1 धावा पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते 28 या अंकावर. 28 या अंकावरती. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू ढकलून दिलाय. 1 धावा पूर्ण.
संघाची धावसंख्या बोलत 29 अंकावरती 3 गडी बाद 29. चेंडू मात्र हवेमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, झेल मात्र सुटला आहे. धावसंख्या बोलते 30 या अंकावरती. विजय संघाचे मनपूर्वक अभिनंदन.